भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा। भविष्य काळातील संकटांना तोंड देण्यासाठी जागरूक रहा। बंजारा समाजालाही अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण घ्या ही मागणी घेऊन बुलढाण्यात विराट मोर्चा। धुळे जिल्ह्यातील रिपरिप पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या। पाझर तलाव नदी नाले अद्याप कोरडीच। नमस्कार, मी अश्विनी। टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। वाघोली येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा डॉक्टर बाबा आढाव व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। वाघोली येथील भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। पुणे जिल्ह्याचे हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार साजरा करण्यात आला असून यावेळी विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा विरुद्ध पटनाट्य साजरे करून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याचा संदेश जनसामान्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबा आढाव तर प्रमुख म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ चव्हाण व आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक येथे पार पडलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 110व्या सत्राने दीक्षांत संचलन संपन्न झाले असून या प्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या उपनिरीक्षकांना दीक्षा देऊन मानवंदना स्वीकारली। नाशिक येथे दीक्षांत संचलन संपन्न झाले असून या प्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपनिरीक्षकांना दीक्षा देऊन मानवंदना स्वीकारली व भाषणही दिले। यावेळी भाषणात बोलताना आजचा दिवस खूप महत्त्वाचा असून आपण एका नवीन जबाबदारीने पोलीस सेवेत पुन्हा एकदा रुजू होत आहोत असं बोलत पोलीस दलाचं अभिनंदन केलं व पुरस्कार वितरण समारंभही साजरा झाला व पुरस्कार वितरणही केलं। आणि या पोलीस सेवेचा आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाने अनेक वर्ष केलेलं आहे। त्याबद्दल मनापासून ते पोलीस दलाचा प्रथमतः अभिनंदन या ठिकाणी करतो। आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये सामावून घ्या ही मागणी घेऊन बंजारा समाजाने गोर सेना संघटनेच्या माध्यमातून बुलढाण्यात विराट मोर्चा काढण्यात आला। 1977 पासून रखडलेली मागणीसाठी बंजारा समाजाने आपला पेहराव करून मोर्चा काढला। या मोर्चात महिला व पुरुष सामील झाले होते। शहराच्या मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा प्रचंड घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। अनुसूचित जमातीमधील अस्तित्वात असलेल्या जमातीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता प्रवर्गामध्ये अ, ब, क, ड असे विभाग तयार करून किमान 10% आरक्षण द्यावे अशी मागणी या मोर्चा दरम्यान करण्यात आली। आमचा लढा कित्येक वर्षापासून सुरू असून अद्यापपर्यंत सरकारने दखल घेतली नाही, म्हणून आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया बंजारा समाजाचे गोर सेना नेते संदेश चव्हाण यांनी आज बुलढाणा येथे दिली। आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या गोर सेना संघटनेच्या माध्यमातून हजारो महिलांनी व पुरुषांनी मोर्चा काढला। मागणी आहे की एसटी प्रवर्गाला ज्या प्रकारच्या सवलती सुविधा मिळत आहेत त्या सुविधा त्या सवलती आम्हाला मिळालाच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। एसटी प्रवर्गामध्ये ज्या ते समावून घेण्यामध्ये त्या ते एबीसी करा। जे आज एसटी प्रवर्गामध्ये जेवढे काही लोक आहेत त्यांचा आम्हाला हिस्सा नको, ते त्यांचा हिस्सा आम्हाला नको आहे। त्यांच्यामधून तुम्ही काही कमी करू नका। एसटी प्रोग्राममध्ये ए बी सी असे गट निर्माण करून आम्हाला स्वतंत्ररित्या एसटी प्रवर्गाच्या सुविधा सवलती आम्हाला मिळाल्या पाहिजेत, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। धुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिना अर्धा जाऊनही मान्सूनच्या पावसाला जोरदार सुरुवात न झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाले असून पेरण्या खोळंबल्या आहेत। तसेच विविध संघटना व शेतकरी वर्गाकडून दुबार पेरणीसाठी बियाणे शासनामार्फत मोफत मिळावे म्हणून आंदोलने करूनही उपयोग होत नसल्याची परिस्थिती आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पाऊस होत नसल्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहेत। शेतकरी लोकांनी पेरणीस सुरुवात केली होती, परंतु पाऊस उशिरा झाल्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागत आहे। ज्वारी, बाजरी, मका व सोयाबीन इत्यादी पिकांचा पेरा जास्त झाला असून कपाशी लागवडीची वेळ निघून गेली असून सुद्धा काही ठिकाणी लागवड झाली आहे। मुसळधार पाऊस न झाल्यामुळे धरणे, पाझर तलाव, नदी नाले अद्याप कोरडीच आहेत। त्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झालेली नसल्याने पाणी प्रश्न अद्याप कायम आहे। त्यामुळे परिसरात गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न बिकट झाला आहे।
विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आघाडी तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तसेच याबाबत दोन्ही पक्षांनी कसलीही सल्लामसलत केली नाही. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मुंबईत बैठकांचं आयोजन केलं असून या बैठका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आयोजित केल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्यासाठी दोन्ही पक्षांकडून विधान परिषदेच्या जागेचं निमित्त केलं जात आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे. उत्सवातील निर्बंधांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. हिंदूंच्या सणात मांजरासारखे आडवे का येतात असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. हल्ली उत्सव म्हटलं की आधी बंधनं येतात मग उत्सव येतो असं बोलत हिंदूंच्या सणात मांजरासारखे आडवे का येतात असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे. लालबागच्या राज्यावर तयार करण्यात आलेल्या अल्बमचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते. दरम्यान दहीहंडीमध्ये 18 वर्षाखालील गोविंदांना सहभागी करता येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये धनगर समाजाने अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी कल्याण नगर महामार्गावरील बेल्ले येथील मध्यवर्ती चौकात रास्ता रोको आंदोलन केलं. आज 13 ऑगस्ट रोजी जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा धनगर समाजाने आंदोलन केलं असून अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळण्याची मागणी त्यावेळी ते करत होते. धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने झालेल्या या आंदोलनात बोध, आळे, निमगाव, साळा, साकोरी आदी परिसरातील धनगर समाजाच्या सर्व पक्षीय नेत्यांचा सहभाग होता. तसेच परिसरातील धनगर समाजाच्या नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. कल्याण नगर या महामार्गावर 1 ते 1.5 तास प्रवासी वाहतूक थांबून चक्का जाम झाला होता. या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नारायणगाव पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. नरेंद्र मोदी सरकारकडे कोणतीही नवी धोरणं नसून काँग्रेसनं केलेली कामच पुढे नेत असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. मात्र काँग्रेस भाजपच्या या कृतीचे स्वागत करत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारकडे कोणतेही नवे धोरण नाही, ते युपीए सरकारचेच धोरण पुढे नेत आहेत ज्याचा की त्यांनी कधी काळी विरोध केला होता अशी आठवण सोनिया गांधी यांनी करून दिली आहे. दरम्यान लोकसभेचं आजचं कामकाज सुरू होताच काँग्रेसनं जातीय हिंसाचाराविरोधी विधेयकावर चर्चेची मागणी केली. याबाबत काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून विनंतीही केली होती. पण आधी प्रलंबित विधेयकांवर चर्चा करू मग दुपारी यावर चर्चा करू अशी भूमिका लोकसभा अध्यक्षांनी घेतली. त्यावर काँग्रेसच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. चर्चा आत्ताच व्हावी असा आग्रहही त्यांनी धरला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मंत्री मधुकर पिचड यांनी शिवीगाळ केल्याचा सनसनाटी आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केला आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार आपलं म्हणणं ऐकूनही घेण्यास तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. भटक्या विमुक्त जाती शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा. भविष्य काळातील संकटांना तोंड देण्यासाठी जागरूक रहा. बंजारा समाजालाही अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण घ्या ही मागणी घेऊन बुलढाण्यात विराट मोर्चा. धुळे जिल्ह्यातील रिपरिप पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या. पाझर तलाव, नदी नाले अद्याप कोरडीच. आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज. अचूक वेळ, खरी गोष्ट. नमस्कार.